नमस्कार मंडळी, सोनाली किचन कट्टा या रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तेच मेथीची भाजी खाऊन तुम्हाला पण कंटाळा आला असेल तर आज माझ्या पद्धतीनं अगदी वेगळी पद्धत आणि झटपट होणारी रेसिपी आहे। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता बघा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण माझा नवीन चॅनल आहे त्यामुळे एक लाईक एक सबस्क्राइब नक्की करा। तर ही मेथीची भाजी अशी मस्त हिरवीगार गावरान मेथीची भाजी घेतलेली आहे। गावरान कशी ओळखायची तर मेथीच्या पानांचा जो बॉर्डर असतो, लाल रंगाचा बॉर्डर असतो, ती भाजी एकदम गावरान अशी ओळखायची। तर ही मेथीची भाजी आता मी धुवून साईडला ठेवून देणार आहे। तर आता आपण भाजी करायला घेऊ। तर मी इथं एक कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये आपण तेल टाकून घेणार आहोत। तर मी इथं 2 चमचे तेल टाकून घेतलेला आहे आणि छान अशी धुतलेली मेथी ह्यामध्ये टाकून 2 मिनिटं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। मेथीला कोणतीही भाजी किंवा मिरची जास्त तडतडली त्यासाठी इथं थोडंसं मीठ टाकून घ्यायचं, त्यामुळे जास्त अंगावर पण उडत नाही आणि जास्त तेल तडतडत नाही। तर अशा पद्धतीनं 2 मिनिटं परतून घेतलेली आहे मेथी साईडला काढून ठेवून त्याच कढईमध्ये मी अजून 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे। फोडणीसाठी इथं मी मोहरी जिरं छान तडतडले की त्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे। एकदम बारीक कट केलेला मी इथं कांदा घेतलेला आहे। कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा, जेणेकरून कांदा कच्चा राहणार नाही। तर अशा पद्धतीनं कांदा परतून झालेला आहे। इथं मी लाल तिखट घेतलेला आहे 1.5 चमचा, हळद आणि धने जिऱ्याची पावडर टाकलेली आहे। तर हे मसाले 2 मिनिटं तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत। मसाला टाकल्यावर गॅसची फ्लेम थोडीशी कमी करायची, जेणेकरून मसाले जळणार नाहीत। तर अर्धा चमचा इथं मी लसूण घेतलेला आहे। सगळे जिन्नस छान मिक्स करून तेल सुटेपर्यंत मिक्स करून घेऊन त्यामध्ये 1 टोमॅटो घेतलेला आहे, त्याची प्युरी करून घेतलेली आहे। अशा पद्धतीनं छान असं मिक्स करून घ्या आणि 2 मिनिटं छान शिजल्यावर त्यामध्ये मी इथं शेंगदाण्याचं एकदम बारीक अशी चटणी किंवा भाजलेल्या शेंगदाण्यामध्ये पाणी टाकून वाटून घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे। असं हे वाटण केलेलं आहे, तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा। तर इथं मी मसाला टाकलेला आहे एकदम लास्टला, किचन किंग मसाला टाकलेला आहे सुहानाचा। तर हे सगळे जिन्नस छान असं मिक्स करून आपण तेलामध्ये परतलेली मेथी ह्यामध्ये टाकायचं आणि 2 मिनिटं मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये। मेथी परतल्यामुळे जास्त काही शिजायची गरज नाही। तर अशा पद्धतीनं बघा 2-3 मिनिटं हे सगळे पदार्थ मिक्स होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आणि अशा पद्धतीनं 2 मिनिटानंतर बघा छान अशी आपली मेथी शिजलेली आहे। चवीपुरतं मीठ टाकून घेऊन मिक्स करून घ्यायचं। तर मेथी छान असं शिजण्यासाठी एक वाफ काढून घ्यायची आहे, अगदी 2 मिनिटाची। तर इथं मी झाकण लावून 2 मिनिटं अजून शिजून घेतलेला आहे। अशी आपली चमचमीत मस्त वेगळ्या पद्धतीची मेथीची भाजी तयार झालेली आहे। तेच मेथीची भाजी खाऊन कंटाळा असाल तर अशा पद्धतीनं नक्की ट्राय करा, जास्त वेळ लागत नाही आणि मुलांना किंवा घरच्यांना काहीतरी वेगळं म्हणून तुम्ही ट्राय करू शकता। ही झटपट होणारी व वेगळ्या पद्धतीची मेथीची भाजी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका। माझा चॅनल नवीन असल्यामुळे त्यासाठी एक लाईक एक सबस्क्राइब नक्की करा। असे झटपट व पारंपरिक पदार्थ व वेगवेगळ्या पद्धतीने मी भाज्याचे व्हिडिओ शेअर करणार आहे, त्यासाठी साईडला दिलेल्या घंटीवर प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटून जाईल। चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।